विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अभिजित दिपकेंचा जंतर मंतरवर पुन्हा एल्गार. लाठीचार्ज नंतरही दिल्लीत रात्रभर पावसात विद्यार्थ्यांचं आंदोलन. आता सरकारनं चर्चेसाठी यावं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिपके आक्रमक. जंतर मंतरवरील हिंसाचारात विशेष आयुक्तांसह 118हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी. 70 आंदोलक ताब्यात. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा इशारा. सीजेपी आंदोलनामुळे काल लोकसभेचं कामकाज ठप्प. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज संसदेत पुन्हा गदारोळाची शक्यता. नीट पेपरफुटी आणि सीजेपीच्या आंदोलनावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. दिल्लीत पोलिसांची आंदोलकाला अमानुषपणे मारहाण. मोदी का लोकतंत्र म्हणत संजय राऊतांकडून व्हिडिओ पोस्ट करत टीका. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. वांगचुक यांना रुग्णालयातून सोडा. पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या. सीजेपीच्या जेपी नड्डांसमोर 3 मागण्या. नड्डांनी वेळ मागितला. चर्चेचं आश्वासन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहांमध्ये 3 तास बैठक. दिल्लीतील वाढता तणाव पाहता प्रधान यांची गृहमंत्र्यांसोबत चर्चा. राजीनामा देणार का याकडे लक्ष. जंतर मंतरवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. आंदोलनस्थळाच्या 150 मीटर आधीच रस्ते सील. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर. जंतर मंतरवर सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून स्वच्छता. रात्रभर पडलेल्या पावसानंतर परिसरात चिखलाचं साम्राज्य. हाती झाडू घेत आंदोलकांनी राबवली स्वच्छता मोहीम. सोनम वांगचुक उपोषण सुरूच ठेवणार. आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर वांगचुक यांचा निर्धार. विद्यार्थ्यांनी संयम आणि अहिंसेचा मार्ग कायम ठेवण्याचं आवाहन. नरेंद्र मोदी भारताच्या इतिहासातील तरुण विरोधी पंतप्रधान. एका अयशस्वी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील घेऊ शकत नाही. पेपर लीक करणारे अद्यापही मुकाट. राहुल गांधींचा ट्विट करत निशाणा. राम मंदिर दानचोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून एसआयटी पुनर्गठनाचे आदेश. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी होणार. निष्पक्ष तपास करण्याच्या कोर्टाच्या सूचना. मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृहात अन्नाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह. ताकाच्या ग्लासमध्ये चक्क माशी आढळल्यानं संताप. तर कांदा भजीत प्लॅस्टिकचा धागा सापडल्याचा धक्कादायक प्रकार. उपाहारगृहात अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याची तक्रार. पतीच्या छळाला कंटाळून महिलेनं 10 महिन्यांच्या लेकीला संपवलं. मृतदेह घेऊन पोहोचली थेट पोलीस स्थानकात. सोलापूरच्या बार्शीतील धक्कादायक घटना. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याचं हवामान विभागाचं आवाहन. मुंबईच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी. नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावं. मुंबई महापालिकेचं आवाहन. लडाखच्या कारगिलमध्ये भीषण पूर. अनेक गावांना फटका. 700 कनाल शेती उद्ध्वस्त. स्थानिक नियंत्रण कक्ष सक्रिय. बाधित कुटुंबांना तातडीनं मदतीचे आदेश. सिक्कीममध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात भूस्खलनानंतर स्फोट. दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. बोगद्याचं प्रवेशद्वार बंद झाल्यानं अनेक मजूर अडकल्याची भीती. बोगद्यात गॅस गळतीची शक्यता. बचाव कार्य सुरू. अमेरिकेचे इराणवर पुन्हा हवाई. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.